पतंग उडविताना इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडून युवकाला गंभीर दुखापत। 20 वर्षीय आदित्य अनिल काळे हा गंभीर जखमी। चांडोली येथील घटना। जखमी युवकावर रुग्णालयात उपचार सुरू। वासुली येथील लेबर कॅम्पमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि कामगारांमधील वाद विकोपाला। दोघे गंभीर जखमी। विकास लक्ष्मी प्रसाद आणि ब्रिजेश चव्हाण यांच्यावर लोखंडी फावडे आणि गजाने हल्ला। कमलेश शेठ आणि 2 कामगारांवर महाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। भामा आस्केड धरणातून रब्बी हंगामासाठी हिवाळी आवर्तन सुरू। धरणातून 1200 क्युसेक विसर्ग। दौंड तालुक्यातील आलेगाव पागापर्यंत पाणी पोहोचणार। पुढील 12 ते 15 दिवस विसर्ग सुरू राहणार। भामा आस्केड धरण प्रशासनाची माहिती। खेड तालुक्यातील महसूल विभागातील अडचणींचं गाठोडं महसूल मंत्र्यांच्या दारात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ॲडव्होकेट निलेश आंधळे आणि नरेंद्र वाळुंज यांनी घेतली भेट। महसूलच्या कारभाराबाबत चर्चा। समस्या सोडवण्याचं महसूल मंत्र्यांना साकडं। पुढील आठवड्यात खेड तालुक्यातील बीबी, पाडळी आणि आखारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक होणार। बीबी आणि आखारवाडी ग्रामपंचायतीची 21 जानेवारी रोजी तर पाडळी ग्रामपंचायतीची 20 जानेवारी रोजी गाव कारभारी ठरणार। आमदार बाबाजी काळे यांचा गावचा कारभारी कोण होणार, तालुक्याचं लक्ष। दोंदे गावात 3 वेगवेगळ्या ठिकाणी दारू विक्री। पोलिसांची धडक कारवाई। उढाणे वस्ती आणि 2 वेगवेगळ्या ठाकरवाडी येथे तिघांवर कारवाईचा बडगा। स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांना आली जाग। अवैध दारू विक्री पाठोपाठ दोंदे गावात गुटखा विक्रीचा भांडाफोड। बंदी असतानाही गुटखा विक्री आणि साठवणूक करणाऱ्यावर खेड पोलिसांचा छापा। गुटखा विक्री करणारा पोलिसांच्या ताब्यात। राजगुरुनगर येथील स्वामी समर्थ मठाचे मठापती संतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोशी ते अक्कलकोट पायी दिंडी सोहळा। अक्कलकोट येथे स्वामी समर्थ यांच्या पादुका आणि प्रतिमेची मिरवणूक। पायी दिंडी सोहळ्यात राजगुरुनगर, मोशीसह पुणे जिल्ह्यातील स्वामी भक्तांचा सहभाग।